नमस्कार, मी सागर सटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। तर मागील टॉपिकमध्ये आपण इंडिकेटर पार्ट 1 बघितला होता। आजच्या टॉपिकमध्ये आपण इंडिकेटर पार्ट 2 बघणार आहे। तर यामध्ये आपण सिंपल मूविंग ॲव्हरेज या इंडिकेटरवर इन्फॉर्मेशन जी आहे, या इंडिकेटरबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती जाणून घेणार आहे। त्याचबरोबर काही स्ट्रॅटेजीज आहेत या इंडिकेटर्सला, म्हणजेच इंडिकेटर्स सोबत आपण ज्यावेळेस ट्रेड करत असतो त्यावेळेस काही स्ट्रॅटेजीज असतात इंडिकेटर बेस, त्यासुद्धा आज मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर आजच्या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा। आमचे जे अपडेटेड व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। त्याचबरोबर चॅनल शेअर करायला विसरू नका व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओ जो आहे तो लास्टपर्यंत बघा। तर चला आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। तर सिंपल मूविंग ॲव्हरेज यालाच आपण शॉर्टकटमध्ये SMA इंडिकेटर असे म्हणतो। तर ज्यावेळेस आपण सिंपल मूविंग ॲव्हरेज इंडिकेटरवर ट्रेड करत असतो त्यावेळेस त्याच्या बेसिक गोष्टी आपण कुठल्या इंडिकेटरवर ज्यावेळेस आपण ट्रेड करत असतो त्यावेळेस त्या इंडिकेटरबद्दल बेसिक गोष्टी माहिती असणं आपल्याला आवश्यक असतं व तो इंडिकेटरवर बेस आपण कशा प्रकारे तो इंडिकेटर वापरून मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीज किंवा ट्रेडिंग जी आहे ही करू शकतो हे आपल्याला त्या इंडिकेटरच्या स्टडीमार्फत जाणून घ्यायचं असतं। तर आज आपण मूविंग ॲव्हरेज जे आहे, सिंपल मूविंग ॲव्हरेज ज्याला आपण मूविंग ॲव्हरेज असे देखील म्हणतो, त्याबद्दल आज इन्फॉर्मेशन जी आहे ती जाणून घेऊया। तर टेक्निकल ॲनालिस्टमध्ये मूविंग ॲव्हरेज हे एक मुख्य निर्देशांक आहे, म्हणजेच इंडिकेटर आहे। तर SMA बहुतेकदा ट्रेंड किंवा ट्रेंडला दिशा निर्धारित करण्यासाठी वापरला जातात। तर SMA इंडिकेटर जो आहे हा ट्रेंड जो आहे अप ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे, मार्केटमध्ये शेअर्सची प्राइस अप ट्रेंडमध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंडमध्ये आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सिंपल मूविंग ॲव्हरेज जो आहे इंडिकेटर जे आहे ते वापरायचं असतं। तर या इंडिकेटर्सचे वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजेच 200 डेज मूविंग ॲव्हरेज, 100 डेज मूविंग ॲव्हरेज, त्याचबरोबर 50 डेज मूविंग ॲव्हरेज, हे वेगवेगळे टाईम पिरियड असतात जे आपण म्हणजेच हे टाईम फ्रेम वापरल्याने इंडिकेटर्सवर ज्यावेळेस आपण ही सेटिंग करतो इंडिकेटर्सची त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे सिग्नल जे आहेत ते मिळत असतात। तर हे आपण प्रॅक्टिकली बघूया। तर ट्रेंडनुसार आपल्याला SMAचा वापर करायचा असतो, सिंपल मूविंग ॲव्हरेजचा। त्यात आपल्याला ॲव्हरेज प्राईस ठराविक वेळेनुसार सिंपल लाईन चार्टवर मूविंग करताना आपल्याला दिसून येत असते। तर आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये कॅल्क्युलेशन बघितलं होतं, त्याच प्रकारे आज एक परत 5 डेज मूविंग ॲव्हरेजचं एक कॅल्क्युलेशन आपण बघूया। तर डेली क्लोजिंग प्राईस जे आहेत इथे आपण लास्ट 7 डेजच्या डेली क्लोजिंग प्राईस धरले आहेत। XYZ शेअरचं नाव आपण धरून घेऊया। तर पहिले जे 5 दिवस आहे 11, 12, 13, 14, 15 हे अगोदरचे 5 दिवस होते, डिवायडेड बाय जर आपण 5 केले तर आपल्याला 13 जो आहे हा मूविंग ॲव्हरेज आलेला दिसून येतो। त्याच प्रकारे पुढचे जे नेक्स्ट 5 डेज असतील क्लोजिंग डेज, मागचे 5 क्लोजिंग डेज, त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर 12, 13, 14, 15, 16 डिवायडेड बाय 5 तर आपल्याला 14 मूविंग ॲव्हरेज आलेला आहे। पुढे जर बघायचं झालं तर लास्टचे जे 5 मूविंग ॲव्हरेज आहेत, 5 डेज क्लोजिंग प्राईस आहे ती बघायची झाली तर 15 आलेली आहे। 13, 14, 15, 16, 17 हे लास्टचे 5 दिवस होते, त्याचा मूविंग ॲव्हरेज आपण काउंट केलेला आहे। तर लास्टचे जे 5 डेज होते त्याचा जो मूविंग ॲव्हरेज आहे तो 15 आलेला आहे। तर यानुसार मूविंग ॲव्हरेजची जी लाईन आहे ती प्लॉट होताना आपल्याला चार्टवरती दिसत असते। तर पुढे आपण बघूया, जर शेअरची किंमत SMA लाईनच्या वर जात असेल तर ट्रेंड अप असेल असे समजायचे असते, आणि जर SMA लाईनच्या खाली जर शेअरची प्राईस जात असेल तर ट्रेंड जो आहे हा डाऊन आहे असे आपल्याला समजायचे असते। तर इथे एक चार्ट मी आपल्याला दाखवलेला आहे। तर इथे ही जी लाईन आहे मूविंग ॲव्हरेजची, सिंपल मूविंग ॲव्हरेजची, ही 200 डेज याचा पिरियड जो आहे तो आपण सिलेक्ट केलेला आहे। तर 200 डेजची मूविंग ॲव्हरेज आहे।
तर आपण इथे बघू शकता फर्स्ट अटेम्प्ट जे झालेला आहे, पहिल्यांदा प्राईस जी आहे 200 डेज मुव्हिंगच्या खालीच होती, त्यामुळे शेअरची प्राईस खालीच राहिली आहे. इथे परत 200 मुव्हिंग डेज जी इंडिकेटर्स आपण वापरले आहे त्याच्या खालीच आहे प्राईस, आणि ट्रेंड जो आहे तो डाऊन आहे. आता जर आपण इथे बघितलं तर 200 डेज जो आहे मुव्हिंग ॲव्हरेज त्याच्यावरती प्राईस आपल्याला जाताना दिसते, आणि ट्रेंड जो आहे तो पण अप ट्रेंड आपल्याला इथे दिसून येतो आहे. तर पुढे आपण अजून एक चार्ट बघूया. तर यामध्ये इंडिकेटर बेस काही स्ट्रॅटेजीज पण असतात. तर इथे आपण जाणून घेणार आहे क्रॉसिंग SMS चा क्रॉसिंग लाईन SMS चा क्रॉसिंग मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे तिचा वापर सिग्नलसाठी कसा केला जातो ते आपण बघणार आहे या चार्टवर. तर शेअरची किंमत जेव्हा SMA लाईनला वरच्या बाजूला क्रॉसिंग करते तेव्हा अप ट्रेंड चालू असतो. इथे आपण बघू शकता की इथे SMA लाईन जी आहे त्याला क्रॉसओव्हर केलेलं आहे, तर इथे अप ट्रेंड चालू आहे. व किंमत जेव्हा SMA लाईनच्या खालच्या बाजूला क्रॉसिंग करते त्यावेळेस डाऊन ट्रेंड चालू असतो. इथे आपण बघू शकता उदाहरणार्थ, तर इथे जी लाईन आहे 200 डेजच्या खाली जी आहे क्रॉसिंग आपल्याला झालेली दिसून येते. तर शेअरची प्राईस जी आहे ती पण आपल्याला खाली येताना दिसून येते. तर आता ह्याच्यामध्ये जे स्ट्रॅटेजीज आहेत ते कशाप्रकारे वापरायच्या, तर कंबाईन इंडिकेटर लावून कशाप्रकारे स्ट्रॅटेजीज वापरायच्या ते आपण बघूया. तर इथे एक SMS स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण वापरली आहे 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज प्लस 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज. तर यामध्ये कसं असतं की एक लाईन जी आहे ती फास्ट लाईन असते आणि दुसरी लाईन जी आहे ती स्लो लाईन असते. तर आता आपल्यासाठी जर सांगायचं झालं तर 200 मुव्हिंग ॲव्हरेजची जी लाईन आहे ती स्लो लाईन आहे, आणि 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेजची आहे म्हणजे मागचे 50 दिवस ती जी ॲव्हरेज लाईन आहे ती आपल्याला फास्ट मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे. तर ज्यावेळेस आपली जी स्लो मुव्हिंग ॲव्हरेज लाईन आहे तिला जर फास्ट मुव्हिंग ॲव्हरेज लाईनने खालच्या साईडला क्रॉस ओव्हर केलं तर शॉर्ट टर्म ट्रेंड जो आहे म्हणजे 15 डेजचा जो आपण पिरियड वापरलेला आहे त्याचा जो ट्रेंड आहे हा आपण म्हणू शकतो की इथे डाऊन ट्रेंड आहे. तर आपण इथे बघू शकता की दोन्ही गोष्टी ज्या आहेत म्हणजे दोन्ही इंडिकेटर जे आहेत, एक 200 मुव्हिंग डेज इंडिकेटर SMA लाईन आणि त्याचबरोबर 15 डेज मुव्हिंग इंडिकेटर जे आहेत त्याला दोन्ही लाईनला एकदाच प्राईजने क्रॉस केलं आहे आणि प्राईज आपल्याला खाली येताना दिसते. तर ज्यावेळेस दोन्ही इंडिकेटर्सच्या म्हणजे दोन्ही ज्या लाईन आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजच्या त्याला एकसाथ ज्यावेळेस ब्रेक करते प्राईज त्यावेळेस आपल्याला मार्केटमधून एक्झिट व्हायचं असतं. म्हणजे जर आपली बायची पोझिशन असेल तर एक्झिट व्हायचं आणि त्या स्टॉकमध्ये आपल्याला सेलची पोझिशन जी आहे ती क्रिएट करायची असते. त्यानंतर आपण इथे बघू शकतो की आपली जी 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेजची लाईन होती ती इथे क्रॉसओव्हर झाली आहे. इथे आपण बायचा सिग्नल घेऊ शकतो पण शॉर्ट टर्म ट्रेंडसाठी घेऊ शकतो. तर ही जी आहे आपल्याला 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे ही आपला लाँग टर्म ट्रेंड आहे आणि 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज जी आहे हा आपला शॉर्ट टर्म ट्रेंड आहे. तर इथे आपण बघू शकता की आपला 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज जो होता त्याला क्रॉसओव्हर केलं आहे प्राईजने आणि वरती जाताना दिसते. त्यानंतर इथे 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजला पण क्रॉसओव्हर केलं आहे आणि दोन्ही मिळून इथे जी प्राईज आहे क्रॉसओव्हर होताना आपल्याला दिसली आणि ट्रेंड जो आहे हा आपल्याला इथे वरती जाताना दिसतंय. तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला जो मेजर ट्रेंड आहे 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजचा याच्यावर प्राईज जी आहे ती असली पाहिजे, आणि जर दोन्ही लाईन एकदाच क्रॉस होत आहे खालच्या साईडला तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फॉल सिग्नल जो आहे प्राईजमध्ये हा बघायला मिळेल. तर आपण इथे बघू शकता की आपली जी 200 डेजची मुव्हिंग ॲव्हरेज आहे तिला प्राईजने क्रॉसओव्हर केलंच नाही आहे. तर अशा टायमी आपल्याला दोन्ही कंबाईन इंडिकेटर जे आहेत हे लावूनच स्ट्रॅटेजी आहे यूज करायची असते. तर पुढे आपण बघूया यामध्ये कंबाईन स्ट्रॅटेजी कोणत्या कोणत्या असतात. तर इंट्राडे टाईम फ्रेमसाठी 5 आणि 9 हा दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे हे कॉम्बिनेशन आपण वापरू शकतो. त्यानंतर शॉर्ट टर्मसाठी 9-12, मिड टर्मसाठी 10 ते 20 आणि त्याचबरोबर 20 आणि 30, आणि मिड लाँग टर्मसाठी आपण मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 20 डेज मुव्हिंग ॲव्हरेज, 50 डेज मुव्हिंग ॲव्हरेज प्लस 30 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आणि 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज. लाँग टर्मसाठी आपल्याला 15 डेज मुव्हिंग ॲव्हरेज त्याचबरोबर 100 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे याच्यावर आधारित आपल्याला
प्राईस जी आहे म्हणजे ट्रेड जो आहे तो करायचा असतो. तर आपण ॲक्च्युअल बघूया की कशाप्रकारे ट्रेंडला कशाप्रकारे मूविंग ॲव्हरेजवर आपण ट्रेंड घेऊ शकतो. तर इथे आपण इंडिकेटरमध्ये गेल्यावर इन्व्हेस्टिंगच्या चार्टवर आपल्याला इंडिकेटर्स अगोदर प्लॉट करायचे. तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, इंडिकेटर ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस काही साईटवर आपल्याला काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती आपल्याला फक्त सिम्पल मूविंग ॲव्हरेजेस म्हणून इंडिकेटर दिसतो. तर काही ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर आपल्याला मूविंग ॲव्हरेजेस म्हणून हा इंडिकेटरचे जे नाव आहे ते दिसत असतं. तर यामध्ये आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी इथे आपल्याला अगोदरच अलर्ट करतोय. तर सिम्पल मूविंग ॲव्हरेज आणि मूविंग ॲव्हरेज हे एकच इंडिकेटर आहे. तर आपण इथे बघू शकता आपल्याला इथे मूविंग ॲव्हरेज इंडिकेटर दिसतंय. तर जर आपण इथे सिम्पल टाकलं, सिम्पल मूविंग ॲव्हरेज जर आपण टाकायचा प्रयत्न केला तर आपल्याला जे इंडिकेटर आहे ते दिसणार नाही इथे. तर आपल्याला ज्यावेळेस इंडिकेटर वापरायचं आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस कंबाईन स्ट्रॅटेजी वापरतो त्यावेळेस आपल्याला मूविंग ॲव्हरेज एकदा प्लॉट करायचं आहे, त्यानंतर दुसऱ्यांदा आणि दोनदा आपण प्लॉट केलं आहे. तर आपली जी डिफॉल्ट सेटिंग असते ही आपल्याला इथे चेंज करायची असते. तर इथे आपण बघू शकता की आत्ताची जी मूविंग ॲव्हरेज आहे जी ब्ल्यू कलरची दिसते आपल्याला ती 9 डेज मूविंग ॲव्हरेज आहे. तर ती आपण चेंज करूया. तर सर्वात अगोदर आपण इंट्राडे स्ट्रॅटेजीमध्ये बघूया. तर 15 मिनिटाची आपण टाईम फ्रेम आता सिलेक्ट केलेला आहे. हा LNTचा चार्ट आहे, 15 मिनिटाचा चार्ट आपण बघतोय. तर इंट्राडेमध्ये आपण जसं आपण बघितलं 5 डेज टाईम फ्रेमचा टाईम पिरियड आपण इथे सिलेक्ट केला आहे मूविंग ॲव्हरेजला. त्याचबरोबर आपण इथे थोडी बोल्ड करून घेतलेली आहे. ओके. आणि 9 डेज मूविंग ॲव्हरेज जो आहे तो इथे आपण प्लॉट केलेला आहे. त्याचा आपण कलर जो आहे तो चेंज करूया. तर अशा प्रकारे आपण जे आहे इंट्राडेला ही स्ट्रॅटेजी आपण ॲप्लाय करू शकतो. तर ज्यावेळेस प्राईस जी आहे दोन्ही इंडिकेटरला क्रॉसओव्हर करते त्यावेळेस आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा असतो. आता आपण इथे बघू शकता की प्राईजने जे आहे दोन्ही इंडिकेटरला क्रॉसओव्हर नव्हतं केलं, त्यामुळे पूर्ण ट्रेंड जो आहे हा पूर्ण डाऊन ट्रेंड होता. त्यानंतर इथे आपल्याला थोडासा अप ट्रेंड मिळाला. परंतु जर आपण बघितलं तर आपल्याला यासोबतच एक लॉंग टर्म मूविंग ॲव्हरेज जी आहे ती पण प्लॉट करून घेऊया आपण. तर इथे मी एक 30 डेज मूविंग ॲव्हरेज पण प्लॉट करून घेतो. तर इथे आपण बघू शकता की 30 डेज मूविंग ॲव्हरेज जी आहे आपली लाईन तिला क्रॉसओव्हर करायला खूप वेळ लागला. इथून प्राईस ज्यावेळेस वरती आली जवळजवळ 15 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर 30 डेज मूविंग ॲव्हरेज जे आहे त्याला क्रॉसओव्हर इथे झालेला आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर तिन्ही लाईनला क्रॉसओव्हर होताना आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण ट्रेड जो आहे ट्रेंडनुसार आपण घेऊ शकतो. जर आपण डेली याच्यामध्ये अप्लाय केला तर इथे पण आपल्याला बघायला मिळतं 1300 पासून जी प्राईस आपल्याला खाली येताना दिसली, त्यानंतर प्राईस जी आहे ती वरती गेलीच नाही. त्यानंतर परत जर बघितलं प्राईस इथे वरती क्रॉसओव्हर होताना आपल्याला दिसले 2-3 अटेम्प्ट केला आहे. त्यानंतर परत इथे आता आपल्याला प्राईस जी आहे 30 डेज मूविंग ॲव्हरेजची ती खाली येताना आपल्याला दिसलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे 15 डेज मूविंग ॲव्हरेज टाईम पिरियड्ससुद्धा यूज करू शकतो. तर अशा स्ट्रॅटेजीज आहेत. तर कंबाईन स्ट्रॅटेजीज जे आहेत ते मी इथे आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यानुसार आपल्याला जो ट्रेड जो आहे तो करायचा असतो.
तर आपण इथे आता परत बघूया एक आता जर आपण बघितलं तर LNTचा जो ओव्हरऑल ट्रेंड आहे 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेजचा हा अप ट्रेंडमध्ये आहे. LNTचा जो चार्ट आपण बघतोय तर आज पण बघू शकता आपण की आपल्या 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेज आहे. याला LNTने खालच्या साईडला क्रॉस ओव्हर केलं नाही, टेस्ट केलं आहे एकदा, पण क्लोजिंग जी आहे ही त्या इंडिकेटर्सच्या खाली आली पाहिजे. तर आजची जी कॅन्डल लागलेली आहे तिने क्लोजिंग जी आहे 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती दिलेली आहे. त्यामुळे आपण इथून जे आहे LNTचा जो आहे अप ट्रेंड अजून रिमेनिंग आहे 15 डेजचा, तर इथून LNT जो आहे तो वाढू शकतो. तर अशा प्रकारे आपण ट्रेंड जो आहे तो इथे फाइंड आउट करायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण बाईंग आणि सेलिंग करतो तर ती कुठे करायची ते पण आपल्याला मी इथे सांगतो. ज्यावेळेस इथे क्रॉसओव्हर होते आणि पुढची जी कॅन्डल लागते तर ही कॅन्डल आपल्याला या कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ही कॅन्डलची क्लोजिंग आपल्याला इंडिकेटरच्या वरच्या साईडला आलेली पाहिजे. तर आपण बघू शकता ही कॅन्डल जी आहे वरच्या साईडला क्लोजिंग आपल्याला देताना दिसते. आणि त्यानंतर इथे जो आहे ट्रेंड आपल्याला अप ट्रेंड बघायला मिळतोय. तर इथे 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेजला दोनदा टेस्ट केलं आहे, इथे एकदा केलेलं आहे, त्यानंतर प्राईजने इथे एकदा टेस्ट केलेलं आहे. आज पण इथून प्राईस फिरलेली आहे. आज पण 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेजपासून LNTची प्राईस जी आहे ती फिरलेली आहे, म्हणजे अप ट्रेंड साईड जाताना आपल्याला दिसून येते. तर तर होऊ शकतं इथून LNT जी आहे प्राईस जी आहे परत वरती जाताना आपल्याला दिसेल, कारण का 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेज जो टाईम पिरियड आपण सिलेक्ट केलेला, तर ट्रेंड जो आहे अजून रिमेनिंग आहे, डाऊन ट्रेंड अजून सुरू झालेला नाही. तर LNTचा जो अप ट्रेंड आहे अजून रिमेनिंग आहे. तर अशा प्रकारे आपण ट्रेंड लाईनचा वापर जो आहे तो करू शकतो. त्याचबरोबर जर बघायचं झालं तर इथे म्हणजे दुसऱ्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये जर आपण बघायचं झालं तर 1300 प्राईज होती. तर 15 डेज मूव्हिंग ॲव्हरेज जो आहे त्याला 1300 जेव्हा प्राईज होती त्यावेळेस प्राईजने क्रॉसओव्हर केलेलं होतं आणि प्राईजमध्ये मोठा फॉल आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर जवळजवळ 1300 टू 670पर्यंत प्राईज जी आहे ती आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याला कधी पण ट्रेंड सोबतच जायचं आहे, तर आपला ओव्हरऑल ट्रेंड जो आहे हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. इंट्राडेला आपण शॉर्ट टर्म टाईम फ्रेमनुसार इंडिकेटर जे आहेत ते यूज करू शकतो. तर इथे मी काही स्ट्रॅटेजीज दिलेली आहेत, त्या स्ट्रॅटेजीवरती आधारित आपण ट्रेड जे आहेत ते करू शकता. ट्रेंड फाइंड आउट करायचा आहे आणि मग आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला ट्रेड करत असताना जो क्रॉसओव्हर मिळतोय तो क्रॉसओव्हरची जी कॅन्डल आहे, म्हणजे जिथे क्रॉसओव्हर होतोय आणि कॅन्डल लागते ती कॅन्डलची जी क्लोजिंग आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे, त्यावेळेस आपला अप ट्रेंड असेल. आणि जर इंडिकेटरच्या खालच्या साईडला क्लोजिंग येत असेल आणि रेड कॅन्डल पण तिथे दिसत असेल आपल्याला, त्यावेळेस आपण सेल सिग्नल घेऊ शकतो किंवा आपली जी बाय पोझिशन आहे ती एक्झिट करू शकतो. तर आशा करतो आजची जी स्ट्रॅटेजीज आहेत आपण इथे एक्सप्लेन केली आहे ती आपल्याला समजली असेल. जर आपल्याला याबद्दल काही शंका असेल तर आपण आम्हाला विचारू शकता व त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट पण करू शकता. याचं उत्तर जे आहे ते आपल्याला एक 24 आवर्समध्ये आपल्याला दिलं जाईल. व अधिक माहितीसाठी आपण आम्हाला संपर्क देखील करू शकता. 9372292225 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. पुढे आपण जे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्यावर आधारित स्ट्रॅटेजीज आहे ते आपण जाणून घेणार आहे की एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजवरती वापर जो आहे तो कशा प्रकारे करायचा असतो. तर आशा करतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि त्याचबरोबर जर आपल्याला एंजल ब्रोकिंगमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक जी आहे ती दिलेली आहे अकाउंट ओपनिंगची. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकचा वापर करून अकाउंट देखील ओपन करू शकता. तर आजच्या टॉपिकमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.